आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। सुनील तटकरेंची आज पत्रकार परिषद। आयुष्यामध्ये कधीही बाप लेक शब्दाचा वापर केला नाही। तटकरे आज काय खुलासा करणार याकडे लक्ष। जालन्यामध्ये आज जन आक्रोश मोर्चा। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा निघणार। भाजपचा 12 जानेवारीला शिर्डीमध्ये अधिवेशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा अधिवेशनाला उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। बीड जिल्हाध्यक्षपदी शरद पवार गटाच्या राजेंद्र म्हस्के यांची निवड। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं जिल्हाध्यक्षपद सोडून राजेंद्र म्हस्केंनी पवार गटामध्ये केला होता प्रवेश। दिल्लीमध्ये घडलं तसं बीएमसी निवडणुकीमध्ये होऊ शकतं। कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी जास्त जागा लढाव्या लागतील, संजय राऊतांचं वक्तव्य। आम्ही आणि मुख्यमंत्री दोषींना कधीही पाठीशी घालणार नाही। जे दोषी आढळतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल। पक्ष बघितला जाणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अजित पवारांचं भाष्य। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसांच्या पुणे दौऱ्यावर। मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बावनकुळेंचा पहिलाच पुणे दौरा। लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये जरांगेंच्या विरोधात गुन्हा नोंद। ओबीसी कार्यकर्त्यांच्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा नोंद। प्रस्तावित वाढवण मंदिरासाठी आवश्यक असलेले जमीन हस्तांतरण आणि आवश्यक परवानग्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करा। मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश।